हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कूल एसे चॅनल. आज आपला टॉपिक थोडा वेगळा असणार आहे. आज आपण नाही निबंध लिहिणार आहोत, नाही सुविचार लिहिणार आहोत, ना पत्रलेखन करणार आहोत. आज आपण एक नवीन सिरीज सुरू केली आहे. त्याचा टॉपिक आहे व्याकरण. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्याकरण. मराठी भाषेतील नामांना एकूण 3 प्रकारची लिंगे असतात. 1. पुल्लिंग. 2. स्त्रीलिंग. 3. नपुंसकलिंग. आपण आता जाणणार आहोत पुल्लिंग म्हणजे काय. ज्या नामावरून पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो त्यास पुल्लिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ मामा, मुख्याध्यापक, कावळा इत्यादी. आता आपण बघणार आहोत स्त्रीलिंग का म्हणतात. स्त्रीलिंग कसे ओळखायचे. ज्या नामावरून स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ मामी, मुख्याध्यापिका, कावळे इत्यादी. आता आपण पाहणार आहोत नपुंसकलिंग. ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री अशा कुठल्याच जातीचा बोध होत नाही त्यास नपुंसकलिंग असे म्हटले जाते. उदाहरणार्थ घर, वासरू, माकड इत्यादी. आता आपण या 3 प्रकारच्या लिंगांची माहिती पाहिली. पुल्लिंग आणि स्त्रीलिंग नामाच्या जोड्या ह्या आपण आता पाहणार आहोत. जसे की तुम्ही बघू शकता जसं की
आई, बाबा. स्त्रीलिंग, पुल्लिंग. नवरा, बायको. पुल्लिंग, स्त्रीलिंग. मुलगा, मुलगी. पुल्लिंग, स्त्रीलिंग. पुरुष, स्त्री. लेखक, लेखिका. राजा, राणी. देव, देवी. शिक्षक, शिक्षिका. मामा, मामी. काका, काकी. मोर, लांडोर. बाहू, बहीण. नायक, नायिका. सिंह, सिंहीण. नर, मादी. सेवक, सेविका. सासरा, सासू. घोडा, घोडी. गुरुजी, बाई. पोपट, मैना. श्रीमान, श्रीमती. पुत्र, कन्या. चिमणा, चिमणी. मित्र, मैत्रीण. बैल, गाय. महाराज, महाराणी. भट, भटीण. आपण आता हे सर्व पाहिलं आहेत पुल्लिंग आणि स्त्रीलिंगच्या जोड्या. तर तुम्हाला क्लिअर झालं असेल पुल्लिंग आणि स्त्रीलिंग कसं ओळखायचं, त्याची व्याख्या काय आहे, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.